हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू द चॅनल आयुर्लॉजी. मागच्या लेक्चरमध्ये आपण इम्युनिटी पाहत होतो. इम्युनिटी पाहिलं, इम्युनिटीच्या डेफिनेशन्स पाहिल्या आणि कंप्लीट इननेट इम्युनिटी आपण कंप्लीट केली ती. आता या लेक्चरमध्ये आपल्याला ॲक्वायर्ड इम्युनिटी पाहायची आहे. ॲक्वायर्ड इम्युनिटी नावातच बघा काय ॲक्वायर्ड. ॲक्वायर्ड म्हणजे काय, तर जी इम्युनिटी तुम्हाला आयती न मिळता, इट इज नॉट इनहेरिटेड, इट इज नॉट प्रेझेंट बाय बर्थ, इट इज गिवन बाय युअर अडॅप्टेशन. तुम्ही ज्या प्रकारे एन्व्हायरमेंटला अडॅप्ट झालात त्या अडॅप्टेशननुसार तुम्हाला ती ॲक्वायर झालेली. ॲक्वायर म्हणजे काय, तर ॲक्वायर म्हणजे घेणं ना, तुम्ही एखादी गोष्ट ॲक्वायर केली, तुम्ही एखादी स्किल ॲक्वायर केली म्हणजे काय केलं, तुम्ही त्या स्किल्सची, तुम्ही त्या एन्व्हायरमेंटशी अडॅप्ट झालात. मग त्याच प्रकारे ही कोण आहे, ही ॲक्वायर्ड इम्युनिटी आहे. ओके, जस्ट 1 मिनिट. Okay. Acquired immunity is a pathogen specific memorable protection mechanism that is acquired dynamically during an individual's lifetime. इन्नेट इम्युनिटीमध्ये आपण काय सांगितलं होतं की इन्नेट इम्युनिटी ही नॉन स्पेसिफिक इम्युनिटी आहे. पण ॲक्वायर्ड इम्युनिटीमध्ये तसं नाही, ही स्पेसिफिक इम्युनिटी आहे. ही पॅथोजन स्पेसिफिक आहे. ती त्या पॅथोजनला लक्षात ठेवते. कोणी माझ्यावरती हल्ला केला होता, कोण माझा शत्रू आहे, हे पूर्णपणे ॲक्वायर्ड इम्युनिटी लक्षात ठेवते. त्याची मेमोरी फार स्ट्रॉंग आहे. त्यामुळे त्याला ॲक्वायर्ड इम्युनिटी म्हणलेलं आहे. मेमोरेबल प्रोटेक्शन आहे याच्याकडे. मेमोरेबल प्रोटेक्शन मेकॅनिझम दॅट इज ॲक्वायर्ड डायनामिकली ड्युरिंग ॲन इंडिव्हिज्युअल्स लाईफ टाईम. इंडिव्हिज्युअलच्या संपूर्ण लाईफ टाईममध्ये हे त्यानं ॲक्वायर केलेलं आहे डायनामिकली. डायनामिकली म्हणजे रँडमली. तर आता ॲक्च्युअलमध्ये ॲक्वायर्ड इम्युनिटीचं क्लासिफिकेशन कसं आहे बघा. बघा, इम्युनिटीचे 2 प्रकार पाहिले, इननेट इम्युनिटी, ॲक्वायर्ड इम्युनिटी. ॲक्वायर्ड इम्युनिटीचे परत 2 प्रकार पाहणार आपण, नॅचरल इम्युनिटी अँड आर्टिफिशियल इम्युनिटी. बघा, नॅचरलमध्ये परत 2 प्रकार पाहणार, ॲक्टिव्ह इम्युनिटी, पॅसिव्ह इम्युनिटी. बरोबर. त्या ॲक्टिव्हमध्ये परत 2 प्रकार पाहणार, सेल्युलर इम्युनिटी अँड ह्युमरल इम्युनिटी. त्या सेल्युलरमध्ये परत 4 प्रकार पाहणार, हेल्पर टी सेल, सायटॉक्सिक टी सेल, सप्रेसर टी सेल, मेमरी टी सेल. आणि ह्युमरलमध्ये परत 5 प्रकार पाहणार, IgG, IgA, IgM, IgD अँड IgE म्हणजेच इम्युनोग्लोबिन्स पाहणार. आता पॅसिव्हमध्ये IgG आणि IgA हे 2 येतं. आर्टिफिशियलमध्ये परत 2 प्रकार पडले, ॲक्टिव्ह आर्टिफिशियल ॲक्वायर्ड इम्युनिटी, पॅसिव्ह आर्टिफिशियल ॲक्वायर्ड इम्युनिटी. मग ॲक्टिव्ह आर्टिफिशियल ॲक्वायर्ड इम्युनिटीचं एक्झाम्पल आहे वॅक्सिनेशन आणि पॅसिव्ह आर्टिफिशियल ॲक्वायर्ड इम्युनिटीचं एक्झाम्पल आहे इंजेक्शन, म्हणजेच इंजेक्टेड द ॲटिव्नेटेड अँटीबॉडीज. हे काय आहे आपण एक पाहूयात. बघा, पहिलं क्लासिफिकेशन त्याचं नॅचरल ॲक्वायर्ड इम्युनिटी, जी नॅचरली ॲक्वायर्ड झाली. मग ते नॅचरलमध्ये परत नॅचरल ॲक्टिव्ह आणि नॅचरल पॅसिव्ह आहे. हे काय काय आहेत पाहूयात आपण. ॲक्टिव्ह म्हणजे काय, ती जी स्वतः घेतली गेलेली आहे. पॅसिव्ह म्हणजे तुम्हाला आयती मिळाली. बघा, ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट आणि पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट ह्या 2 गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का. बघा, सेल टॉपिकमध्ये ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह, आपली जी सेल फिजिओलॉजी, तिथं ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट झालेलं आहे. ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट ते आहे जे विरुद्ध दिशेनं चलते, किंवा ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टला ट्रान्सपोर्ट करण्यासाठी ATPची गरज आहे, म्हणजेच एनर्जी लागते, खर्च करावा लागतो, पैसे काढायला लागतात. आपला खिसा गरम असला तरच ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट होऊ शकतं असं. मग ते आपल्या मनाविरुद्ध असो अगर नसो तरीही. पण पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट कसं आहे, पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट समजा तुम्ही उताराच्या गतीनं उभारलाय, तुम्ही जर उतरत्या रस्त्याने चाललात तर तिथून जर तुम्ही पाणी सोडलं तर ते नक्कीच खाली पळत जाणार आहे, कारण त्याला एक रस्ता मिळाला, ते पॅसिव्हली फ्लो करते. त्याला ना एनर्जीची गरज आहे ना त्याला ATPची गरज आहे खर्च करण्यासाठी. तिथं तुम्हाला पैशाची गरज नाही. तुम्ही त्याला तिथं फक्त गोड बोललं, फक्त शब्दाने तुम्ही तिथं काम करू शकता. तर हे अशा प्रकारे नॅचरल ॲक्टिव्ह आणि नॅचरल पॅसिव्ह आहेत. आता याला पुस्तकी उदाहरण देऊन समजवतो बघा कसं. हे तर झालं प्रॅक्टिकलचं लाईफचं उदाहरण देऊन. नॅचरल ॲक्टिव्ह म्हणजे काय, तर प्रोड्यूस्ड डायनामिकली बाय द होस्ट्स बॉडी in response to the different entry of live pathogens or organisms during an infection. समजा तुम्हाला एखादं इन्फेक्शन झालं, मग त्या इन्फेक्शनमध्ये ते प्रोड्यूस नॅचरली ज्या अँटीबॉडीज प्रोड्यूस होत आहेत त्याला आपण नॅचरल ॲक्टिव्ह इम्युनिटी म्हणतो, की प्रोड्यूस्ड डायनामिकली बाय द होस्ट्स बॉडी इन रिस्पॉन्स टू द डायरेक्ट एंट्री ऑफ
जर पॅथोजननं तुमच्या बॉडीमध्ये एंट्री घेतली, त्या एंट्री घेतल्यानंतर तुमची बॉडी कशाप्रकारे रिस्पॉन्स देते, तो जो रिस्पॉन्स आहे त्याला नॅचरली ॲक्टिव्ह ॲक्वायर्ड इम्युनिटी म्हणलेलं आहे. कारण ती नॅचरली घेतली आहे आणि ती कशी तुमच्या बॉडीनं फाईट करून घेतली ना. होस्ट बॉडी म्हणजे आपली स्वतःची, माझी बॉडी. मग त्या होस्टनं फाईट करून ती गोष्ट आपल्याकडं आणून दाखवलेली आहे. ती आपली इम्युनिटी मजबूत आहे हे दाखवलं आहे. मग ती कशी झाली, ॲक्टिव्ह इम्युनिटी झाली ना. तिथं ॲक्टिव्ह म्हणजे काय, बघा 2 प्रकारचे विद्यार्थी असतात क्लासमध्ये, एक ॲक्टिव्ह, एक पॅसिव्ह. ॲक्टिव्ह लर्नर कोण, जो फक्त शिक्षकांचं ऐकत नाही, की शिक्षक म्हणले हे बोन, हे घरी करून या, हे ही सिस्टम, हे वाचून या, हे असं करा, हे तसं करा. हे जे विद्यार्थी आहेत हे पॅसिव्ह विद्यार्थी आहेत, हे फक्त शिक्षकांनी सांगाल तेवढंच करतात. पण ॲक्टिव्ह लर्नर, ॲक्टिव्ह विद्यार्थी कोण, जे शिक्षकांनी सांगाल त्याच्या पुढं थोडं जाऊन करणार, किंवा हेच का सांगितलं, अशाच प्रकारे का, हे जे असे प्रश्न विचारणारे विद्यार्थी असतात हे ॲक्टिव्ह लर्नर असतात. मग त्याच प्रकारे ज्यांनी ॲक्टिव्हली फाईट करून ही आपली इम्युनिटी मिळवली त्याला आपण नॅचरली ॲक्टिव्ह, त्यांना होस्टनं स्वतः तो झडतोय ना, लढतोय ना त्या गोष्टीसाठी, त्यामुळं ही नॅचरल ॲक्टिव्ह इम्युनिटी आहे. त्यामुळंच शब्द वापरण्यात आला होस्ट्स बॉडी, बरं का, हे लक्षात ठेवा. आणि यानं काय होतं नॅचरल ॲक्टिव्हमुळं, बघा रिझल्ट्स इन परमनंट इम्युनॉलॉजिकल मेमरी. यानं होतं काय, यानं परमनंट इम्युनॉलॉजिकल मेमरी बनते. ॲक्टिव्ह विद्यार्थ्यांचा हाच फायदा असतो, किंवा त्यांना सगळ्या गोष्टी परमनंट लक्षात राहत असतात, किंवा हे असं, हे असं, ही माझ्याकडून चूक झाली पेपरमध्ये, मागच्या वेळेस असं झालं होतं, आता पुढच्या वेळेस ते करणार नाही. म्हणजे त्यांच्या मेमरीमध्ये हे फिट असतं. त्याचप्रकारे यांनासुद्धा त्या अँटीजनबद्दल, त्या पॅथोजनबद्दल व्यवस्थित सगळं मेमरी फिट झालेली असते. त्यामुळे ही नॅचरल ॲक्टिव्ह इम्युनिटी आहे. आता नॅचरल पॅसिव्ह बघा, याच्या उलट असणार. इट इज अन ॲक्वायर्ड व्हाया नॅचरल ट्रान्सफर ऑफ रेडीमेड अँटीबॉडीज फ्रॉम द मॅटर्नल होस्ट सिस्टम टू द चाइल्ड. आता जी नॅचरल पॅसिव्ह आहे तर ही ॲक्च्युअलमध्ये ही सुद्धा ॲक्वायर्डच आहे, पण कशा प्रकारे ही तुम्हाला ट्रान्सफर केली, ही रेडीमेड मिळाली, तुम्हाला आयती मिळाली ट्रान्सफर. मग याचं काय, तर याचं एक्झाम्पल आपण इम्युनोग्लोबिनचं उदाहरण देऊ शकतो. जी IgG अँटीबॉडी आहे बघा, नुसतंच IgG म्हणत जाऊ नका. Igचा लॉंग फॉर्म काय आहे, तर इम्युनोग्लोबिन, हे त्याचा IG मीन्स इम्युनोग्लोबिन, इम्युनोग्लोबिन G, इम्युनोग्लोबिन A. तर इम्युनोग्लोबिन G ट्रान्सफर्ड अक्रॉस द प्लासेंटा. तुम्हाला माहीत असावं की IgG इट इज द मोस्ट अबंडंट अँटीबॉडी इन द बॉडी विच कॅन अल्सो क्रॉस द प्लासेंटा. ही एकटी अँटीबॉडी आहे जी प्लासेंटा क्रॉस करून जाऊ शकते. आणि याच्याचमुळं जी इरिथ्रोब्लास्टोसिस फिटॅलिस सारखी कंडिशन आहे का, ती या IgGमुळं अराईज होते. तुम्हाला माहीत असावं म्हणून सांगतो. कारण ही एकटीच अँटीबॉडी प्लासेंटा क्रॉस करून जाते, बाकीच्या अँटीबॉडींना ही परमिशन नसते. आणि सेकंड एक्झाम्पल आहे IgA, इम्युनोग्लोबिन A, विच इज प्रेझेंट. आता ॲक्च्युअलमध्ये ही सिक्रेटरी अँटीबॉडी, ही सिक्रेटरी फ्लुइड्समध्ये प्रेझेंट असते, पण मेनली ही कोलोस्ट्रममध्ये, म्हणजेच जे ब्रेस्ट मिल्क आहे त्याला आपण कोलोस्ट्रम म्हणतो. तर प्रोव्हाइडेड थ्रू द मॅटर्नल कोलोस्ट्रम, त्याच्यामध्ये हे प्रेझेंट असतं. तर ही होती नॅचरल ॲक्वायर्ड इम्युनिटी. आता आहे आर्टिफिशियल इम्युनिटी. बघा आर्टिफिशियल, नावातच आहे आर्टिफिशियल, किंवा ही मॅनमेड असणार आहे, माणसानं तिथं घोळ केला आहे काहीतरी. इंड्युस्ड आर्टिफिशियली थ्रू थेरापिओटिक क्लिनिकल इंटरव्हिनेशन टू सेक्युअर इमिडिएट ऑर लॉंग टर्म टार्गेटेड अँटीबॉडी डिफेन्सेस. जिथं नॅचरली काही काम होऊ शकत नाही तिथं आर्टिफिशियली मॅनमेड गोष्टीने इंड्यूस करून, इंजेक्शन देऊन किंवा इतर कुठल्या अँटीबॉडीज देऊन जी इम्युनिटी तुम्हाला दिलेली गेलेली आहे, तर त्याला म्हणतो आपण आर्टिफिशियल इम्युनिटी, बरं का. मग आता आर्टिफिशियलमध्ये परत ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह दोन आहेत. ज्या प्रकारे नॅचरलमध्ये नॅचरल ॲक्टिव्ह, नॅचरल पॅसिव्ह होते, आर्टिफिशियलमध्ये परत ॲक्टिव्ह आर्टिफिशियल आणि पॅसिव्ह आर्टिफिशियल आहे. आता ॲक्टिव्ह आर्टिफिशियलचं एक्झाम्पल आहे वॅक्सिनेशन. बघा प्रत्येकाला आपण वॅक्सिन घेतलेली. आता तुम्ही साधं एक्झाम्पल घेऊयात कोविड-19चं. कोविड-19ची सगळ्यांनी वॅक्सिन घेतली. काय वाटते, काय असावं त्यात कोविड-19मध्ये? आता कोविड-19ची जी वॅक्सिन घेतली त्याच्यात दुसरं तिसरं काही नसून जो कोविड-19चा व्हायरस आहे तोच सोडलेला आहे. तुम्ही म्हणसाल असं कसं, मग जर तोच सोडला तर आपण जिवंतच नाही राहायला पाहिजे. नाही, बघा जो कोविड-19चा व्हायरस आहे तोच आपल्या बॉडीमध्ये फक्त आणि फक्त अर्धमेल्या कंडिशनमध्ये सोडलेला आहे. म्हणजेच त्याला जे ते फार त्याचं जे कन्सन्ट्रेशन होतं ते कमी केलेलं आहे. म्हणजे एकदम ॲक्टिव्हली न सोडता आर्टिफिशियली मॅनमेड तरीक्यानं त्याला थोडंसं न्यूट्रलाइज करून आपल्या बॉडीमध्ये ते वॅक्सिन इंजेक्ट केलेलं आहे. जेणेकरून कोविड-19 प्लस आपल्याला इंजेक्ट केलेल्या अँटीबॉडीज यांच्या दोघांमध्ये फाईट होऊन आपली बॉडीची रेझिस्टन्सची कॅपॅसिटी वाढावी आणि आपली बॉडी स्वतःच इम्युनिटी प्रोड्यूस करेल. त्याला आपण ॲक्टिव्ह इम्युनिटी, त्याचं ॲक्टिव्ह आर्टिफिशियल
हे एक्झाम्पल दिलं आहे वॅक्सिनेशन. कारण वॅक्सिनमध्ये दुसरं तिसरं काही नसतं, तेच व्हायरस तुमच्या बॉडीमध्ये इंजेक्ट केलेले असतात तुमच्या बॉडीला रेझिस्टन्सची जी कॅपॅसिटी आहे ती वाढण्यासाठी. मोर रेझिस्टन्स टू दॅट व्हायरस, दॅट इन्फेक्शन. इंट्रोडक्शन टू द ॲट्युनेटेड विकनड पॅथोजन्स. याच्यामध्ये काय असतात तर याच्यामध्ये ॲट्युनेटेड थोडेसे विकनड केलेले वीक पॅथोजन्स असतात. तो ट्रिगर सेल्फ अँटीबॉडी प्रोडक्शन. आणि हे नक्का होतं काय बरं तर आपली बॉडी जी आहे ती स्वतःला परत सांगते की नाही आपल्याला अँटीबॉडीची गरज आहे, आपण स्वतः हे केलं पाहिजे. कारण आपल्याला बाहेरून फक्त ट्रिगर केलेलं आहे त्या वॅक्सिननं. आता आपली बॉडी स्वतः अँटीबॉडी तयार करून मग त्याला मारणार आहे, त्यामुळे त्याला ॲक्टिव्ह आर्टिफिशियल असं नाव देण्यात आलं. ॲक्टिव्ह हा त्यामुळे शब्द आहे कारण सेल्फ अँटीबॉडी मेड आहे, सेल्फ मेड अँटीबॉडी बॉडी तयार करणार आहे जेव्हा आपल्याला वॅक्सिन देणार आहे. कारण वॅक्सिन हे ट्रिगरेशनसारखं काम करत आहे, ट्रिगर पॉईंट आहे वॅक्सिन. पॅसिव्ह आर्टिफिशियल हा काय आहे? पॅसिव्ह आर्टिफिशियलमध्ये डायरेक्ट रेस्क्यू आहे, म्हणजे इन्स्टंट प्रोटेक्शन दिलं जातं. कशामध्ये? पॅसिव्ह आर्टिफिशियलमध्ये. सगळ्यांना, मला वाटतं सगळ्यांना तर नाही, पण बऱ्याच जणांना डॉग चावला असेल, कुत्रं चावला असेल किंवा समजा साप चावला, सर्पदंश जर झाला किंवा आपण साप चावल्यावर काय घेतो बरं? अँटीव्हेनमचं इंजेक्शन घेतो. अँटी स्नेक व्हेनम असतं. ते अँटी स्नेक व्हेनम काय असतं ते डायरेक्टेड म्हणजे डायरेक्ट रेस्क्यू असतं. ते तुम्हाला डायरेक्ट प्रोटेक्ट करतं. इन्स्टंट प्रोटेक्शन देतं पटकन. ते लगेच जे विष आहे, जे टॉक्सिक सबस्टन्स, जे विष होतं सापाचं, त्या सापाच्या विषाला डायरेक्टली न्यूट्रलाइज करण्याचा प्रयत्न करतं. त्यामुळेच त्याला नाव दिलं आहे अँटी स्नेक व्हेनम. तर ते कशाचं एक्झाम्पल येतं? ते पॅसिव्ह आर्टिफिशियलचं एक्झाम्पल येतं. किंवा यालाच अँटी रेबीज सिरमचं, जेव्हा कुत्रा चावला असेल तेव्हा अँटी रेबीज सिरमचं इंजेक्शन दिलं जातं. ते दिलं म्हणजे त्याला डायरेक्टली प्रोटेक्ट केलं ना आपल्याला. किंवा टीटीचं एक्झाम्पल आहे. टीटी हे मोस्ट कॉमन असेल. समजा लोखंड लागलं, काय लागलं, टिटॅनियस टॉक्झाईड त्याचं लाँग फॉर्म आहे बघा, टिटॅनियस टॉक्झाईड, त्यामुळे त्याला टीटी म्हणलं जातं. टीटीचं इंजेक्शन तर मला वाटतं सगळ्यांनी घेतलेलं असेल. तर हे काय होतं, म्हणजे डायरेक्ट प्रोटेक्शन देण्याचं जे काम करत आहेत त्याला म्हणतो आपण पॅसिव्ह आर्टिफिशियल, जिथं आपली बॉडी अँटीबॉडी तयार करणार नाही. ॲक्टिव्ह आर्टिफिशियलमध्ये जिथे ॲक्टिव्ह शब्द येतो तिथं बॉडी स्वतःच अँटीबॉडी तयार करणार आहे. जिथे पॅसिव्ह येते तिथे अँटीबॉडी तयार करणार नाही. त्या आयत्या मिळणार आहेत आपल्याला. मग नॅचरल पॅसिव्हमध्ये इथंच होतं, IgG आणि IgA ह्या आयत्या मिळत होत्या मदरकडून, पण इथं नाही आहे. इथं आर्टिफिशियलमध्ये मॅनमेड म्हणजे बाहेरून डायरेक्ट रिस्क किंवा जरी असला तरी एक्सटर्नल सोर्स आहे. म्हणजे इन्स्टंट प्रोटेक्शन अचिव्ड व्हाया अ डायरेक्ट क्लिनिकल इंजेक्शन ऑफ रेडीमेड अँटीबॉडीज. तर हे होतं पॅसिव्ह आर्टिफिशियल. आता अँटीबॉडीज, आपण अँटीबॉडी पाहतोय, पण अँटीबॉडीचं नेमकं क्लासिफिकेशन काय, कशा प्रकारे किती अँटीबॉडीज आहेत हे एकदा पाहून घेऊयात. तर 5 अँटीबॉडी आहेत. आता जी सेल्युलर इम्युनिटी आणि ह्युमरल इम्युनिटी होते, त्यापैकी ह्युमरल इम्युनिटीकडे आपण आता वळतो आहोत बघा. ह्युमरल इम्युनिटीमध्ये या ह्युमरल इम्युनिटी जी आहे तर ती इम्युनोग्लोबिन्स थ्रू काम करते. मग ते कोणते इम्युनोग्लोबिन्स आहेत तर ते हे 5 इम्युनोग्लोबिन्स आहेत. फर्स्ट इज IgG, देन IgA, देन IgM, देन IgD, देन IgE. इम्युनोग्लोबिन G, इम्युनोग्लोबिन A, इम्युनोग्लोबिन M, इम्युनोग्लोबिन D, इम्युनोग्लोबिन E अँड इम्युनोग्लोबिन, धिस 5 इम्युनोग्लोबिन्स. ओके. तर हे ह्युमरल इम्युनिटीमध्ये येतात. इम्युनोग्लोबिन, ह्युमरल इम्युनिटी म्हणजे नेमकं काय बरं? तर ह्युमरल इम्युनिटी इज प्रोड्युस्ड बाय द बी लिम्फोसाइट्स. हे जे इम्युनोग्लोबिन्स आहेत आर प्रोड्युस्ड बाय द बी लिम्फोसाइट. म्हणजे एवढं तर तुम्हाला कन्फर्म झालं की ह्युमरल इम्युनिटीमध्ये टी लिम्फोसाइटचा रोल थोडासा कमी आहे, पण बी लिम्फोसाइटचा रोल हा जास्त आहे. बरोबर. तर एक एक अँटीबॉडी आपण पाहूयात. सगळ्यात पहिल्यांदा IgG. आता IgG ही जी अँटीबॉडी आहे, IgG अँटीबॉडी इट इज कन्सिस्ट ऑफ द गामा हेवी चेन्स. ही कशापासून बनलेली आहे तर ही बनलेली आहे गामा हेवी चेन्सपासून. अँड इट इज द मोस्ट अबंडंट अँटीबॉडी, अप्रॉक्सिमेटली 75%. बघा हे सांगितलेलंच आहे तर 75% ऑफ अँटीबॉडी इट इज IgG अँटीबॉडी अँड विच कॅन क्रॉस द प्लासेंटा. IgG इट कॅन क्रॉस द प्लासेंटा. ही प्लासेंटासुद्धा क्रॉस करू शकते. अँड ही कशामध्ये, ही आणखीन इट इज इन्व्हॉल्ड इन द फॅगोसायटोसिस. हे फॅगोसायटोसिसमध्ये सुद्धा इन्व्हॉल्व असते. एवढे तुम्हाला काय नाही, तुम्हाला अँटीबॉडीचे फक्त 2-3 पॉईंट लक्षात ठेवायचे. IgA इट इज अ सिक्रिटरी अँटीबॉडी. IgA ही कशी आहे, ही सिक्रिटरी अँटीबॉडी आहे. इट कंटेन्स द अल्फा हेवी चेन. जी IgG होती ती गामा हेवी चेन्सपासून बनलेली आहे. IgA ही अल्फा हेवी चेनपासून बनलेली आहे.
इट इज ऑल्सो कॉल्ड एज सिक्रिटरी अँटीबॉडी. सिक्रिटरी अँटीबॉडी म्हणण्याचं कारण इतकंच आहे, कारण हे सिक्रिशन्समध्ये प्रेझेंट असतं. मग ही फक्त कोलेस्ट्रॉममध्ये नाही, तर टीयर्समध्ये, सलायवामध्ये, त्याचसोबत गॅस्ट्रोइंटेस्टायनल सिक्रेशन्समध्ये प्रेझेंट असते. हे लक्षात घ्या. फक्त कोलेस्ट्रॉममध्ये आपण दरवेळी हे एक्झाम्पल देतो, कारण कोलेस्ट्रॉममध्येही इन द अबंडंट क्वांटिटीमध्ये प्रेझेंट असते, त्यामुळे कोलेस्ट्रॉम हे जनरली एक्झाम्पल दिलं जातं IgAसाठी. पण तसं नाही, बाकीचे जे टीयर्स आहेत, सलायवा आहेत किंवा गॅस्ट्रोइंटेस्टिनल सिक्रेशन्स आहेत, त्यांच्यामध्ये सुद्धा IgA बॉडी अँटीबॉडी प्रेझेंट असते. IgM इट कंटेन्स द म्यू हेवी चेन्स. ही कशापासून बनलेली आहे, तर ही म्यू हेवी चेन्सपासून बनलेली आहे. अँड इट इज रिस्पॉन्सिबल फॉर द कॉम्प्लिमेंट ॲक्टिवेशन. इट ऑल्सो फॉर्म्स द ABO अँटीबॉडीज. आता हे मजेदार गोष्ट लक्षात घ्या. IgM ही जी बॉडी आहे का, प्रत्येक बॉडीचं एक एक विशिष्ट वाक्य आहे. ते विशिष्ट वाक्यच तुम्हाला लक्षात ठेवायचं, तुम्हाला फार लक्षात ठेवायचं नाही. IgM इट इज द फर्स्ट अँटीबॉडी प्रोड्युस्ड ड्युरिंग द इम्युन रिस्पॉन्स. म्हणजे इम्युनिटीला रिस्पॉन्ड करण्यासाठी जी पहिली अँटीबॉडी तयार होते किंवा जी पहिली अँटीबॉडी रिस्पॉन्स येते ती कोण आहे, तर ती IgM आहे. त्यामुळंच म्हणलेलं आहे इट इज रिस्पॉन्सिबल फॉर द कॉम्प्लिमेंट ॲक्टिवेशन. ही ॲक्टिवेशन ही जागा करण्याचं काम करते. ही हा कोंबडा आहे, सकाळी उठल्या उठल्या बाग देतो बाकीच्या सगळ्यांना जागा करण्यासाठी. कोण? IgM. IgD नावातच आहे ना, डी. इट कंटेन द डेल्टा हेवी चेन्स. बघा, जी मध्ये काय होतं, गामा चेन्स. ए मध्ये A फॉर अल्फा, M फॉर म्यू, D फॉर डेल्टा अँड E फॉर एप्सिलॉन चेन. अशा प्रकारे IgD इट कंटेन द डेल्टा हेवी चेन अँड ऑल्सो इन्व्हॉल्ड इन द अँटीजन रिकग्निशन. हे काय करतं, अँटीजनला रिकग्निशन करण्याचं काम करतं. कारण अँटीजनला ओळखा तर आला पाहिजे की हवा कोणता अँटीजन आहे, काय आहे, कसा आहे, काय नाही. मग हे रिकग्निशन, ओळखण्याचं जे काम आहे, तर ते IgD ह्या अँटीबॉडीचं काम आहे. इट इज फाउंड मेनली ऑन द सरफेस ऑफ मॅच्युअर बी लिम्फोसाइट. जे बी लिम्फोसाइट आहेत त्यांच्या सरफेसवरती प्रेझेंट असतं IgD. IgE बघा, इट इज मेड अप ऑफ एप्सिलॉन हेवी चेन. आणि नावातच आहे E, त्यामुळे हे कशामध्ये, ॲलर्जीमध्ये हे काम करणार. ॲलर्जी असेल किंवा पॅरासिटिक इन्फेक्शन्स असतील, त्यांच्यामध्ये ही अँटीबॉडी लगेच ॲक्टिवेट होते. म्हणजे कसं बघा, IgE रिलीजेस द हिस्टामाइन्स फ्रॉम द बेसोफिल्स अँड मास्ट सेल्स. जे हिस्टामाइन आहे ते रिलीज केलं जातं फ्रॉम द बेसोफिल्स अँड मास्ट सेल्स. रिस्पॉन्सिबल फॉर द ॲलर्जिक रिॲक्शन अँड इमिडिएट हायपरसेन्सिटिव्हिटी. म्हणजे जर तुम्हाला असं दिसलं की एखाद्या पेशंटमध्ये IgE अँटीबॉडी ही ॲक्टिवली दिसते, तर याचा अर्थ समजून जायचं की त्याला पास्टमध्ये किंवा काही 2 to 3 days बिफोर त्याला इन्फेक्शन झालेलं होतं. त्याची बॉडीनं ॲलर्जीला फेस केलेलं होतं, त्याच्यामध्ये लगेच इमिडिएट हायपरसेन्सिटिव्हिटी तयार झालेली आहे. इट इज द फर्स्ट अँटीबॉडी विच ॲपियर्स इन द ॲलर्जिक अँड पॅरासिटिक इन्फेक्शन. बघा, कन्फ्यूज होऊ नका. IgM इट इज द अँटीबॉडी विच ॲक्टिवेट फर्स्ट. ही सगळ्यात पहिल्यांदा जागी होते, सगळ्यात पहिल्यांदा इम्युनला रिस्पॉन्ड करते. कोण? IgM. पण ॲलर्जीमध्ये कोणती ॲपियर, नावातच आहे ना E फॉर ॲलर्जी, त्यामुळं इट इज आता ॲक्च्युअलमध्ये E फॉर ॲलर्जी नाही बरं का, कारण IgE आणि ॲलर्जीचं स्पेलिंग ए पासून सुरू होते. तुम्ही तसं म्हणसाल काय म्हणायला लागलाय, पण लक्षात ठेवण्यासाठी E ॲलर्जी असं. फर्स्ट अँटीबॉडी विच ॲपियर्स इन द ॲलर्जिक अँड पॅरासिटिक इन्फेक्शन. ही अँटीबॉडी जी आहे IgE, तर ही ॲलर्जिक आणि पॅरासिटिक इन्फेक्शनमध्ये फर्स्टली ॲपियर होते. तर हे होतं IgG मोस्ट अबंडंट आहे 75%, IgA 15%, परत IgM थोडीशी कमी 8% आहे. IgD आणि IgE बोथ मिळून मे बी 2 to 3% आहेत, त्यामुळं फार कमी आहेत ते बाकीच्या. मोस्ट अबंडंट ही IgG आहे, हे लक्षात ठेवा. आता सेल्युलर इम्युनिटी ही तर होती ह्युमरल इम्युनिटी. ह्युमरल इम्युनिटी इज मीडिएटेड व्हाया द बी लिम्फोसाइट अँड सेल्युलर इम्युनिटी इज मीडिएटेड बाय द टी लिम्फोसाइट. याच्यात पण 4 प्रकार आहेत. ते 4 प्रकार कोणकोणते आहेत ते पाहूयात आपण. हेल्पर टी सेल, सायटोटॉक्सिक टी सेल, सप्रेसर टी सेल अँड मेमोरी टी सेल. बघा, नावातच आहे, फक्त नाव समजून घ्यायचं. तुम्हाला मी काहीही शिकवणार नाही. तुम्ही जर फक्त नाव समजून घेतलं तर तुम्हाला अख्खी अँटीबॉडी क्लिअर होणार आणि मेकॅनिझम तुम्हाला पाठ होऊन जाणार. हेल्पर टी नावातच आहे, हेल्पर. आपण एखादा, समजा तुम्ही रूमवरती बाहेर राहायला गेलात, तर तुम्ही एखादी हेल्पर ठेवता किंवा हे रूम साफ करण्यासाठी एखादी हेल्पर म्हणजे काय, की ज्यानं आपलं काम सोपं केलं, ते हेल्पर. मग हेल्पर टी सेल काय करतात, हे सुद्धा आपल्या बॉडीचं इम्युनिटीचं काम सोपं करण्यासाठी मदत करतात, त्यामुळे त्यांना म्हणलं हेल्पर टी सेल. हेल्पर टी सेल
तर ह्यांचं काम काय आहे बघा, दे आर द मॅनेजर्स. काय करतात ते? दे आर द मॅनेजर्स आहेत. दे रेकग्नाइज अँटीजन्स अँड रिलीज इसेन्शियल सायटोटॉक्सिन्स टू कोऑर्डिनेट ह्युमरल अँड सेल्युलर इम्युन पाथवेज. हे यांचं काय काम आहे? तर ह्यांचं बॉडीला मदत करण्याचं काम आहे. म्हणजे काय? तर बी सेल्सला सांगायचं टू प्रोड्यूस अँटीबॉडीज, सायटोटॉक्सिक टी सेल्सला सांगायचं टू किल इन्फेक्टेड सेल्स. म्हणजे हे काय करतायत? हे आदेश सोडतायत, हे मदत करतायत की हे असं असं कर. मग सायटोटॉक्सिक टी सेलला सांगितलं की तुम्ही रिलीज व्हा आणि इन्फेक्टेड सेल्सला किल करा. अँड ऑल्सो ॲक्टिवेट मॅक्रोफेजेस टू एनहान्स द फॅगोसायटोसिस. हेल्पर नावातच आहे हेल्प, त्यामुळे हे काय करणार आहेत? मदत करणार आहेत. हां, आता एक गोष्ट लक्षात घ्या, जो एड्स आहे ॲक्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम, त्याच्यामध्ये ह्या हेल्पर टी सेल्स डॅमेज होतात आणि या डॅमेज झाल्यामुळं त्यामुळे त्याला ॲक्वायर्ड इम्युनो डेफिशियन्सी सिंड्रोम म्हणलं आहे. तो बराच होत नाही, कारण ते सारखं हेल्पर टी सेल डॅमेज होत आहे. जो हेल्प करतोय तोच तुमच्या जीवावर उठला आहे, जो तुमचा दोस्त आहे तोच तुमचा शत्रू बनला आहे. मग आता कसं करायचं? अवघड होईल ना. तर त्या प्रकारे दुसरा आहे सायटोटॉक्सिक टी सेल. सायटोटॉक्सिक नावातच आहे सायटोटॉक्सिक, टॉक्सिक. दे आर अटॅकर्स. हे कोण आहेत? हे अटॅक करणारे आहेत, हे अटॅकर्स आहेत. दीज आर द सेल्स डायरेक्टली अटॅक अँड किल द ऑर्गॅनिझम. हे काय करतात? हे मागं पुढे बघत नाहीत. इन्फेक्टेड सेल दिसला, फॉरेन पॅथोजन दिसला, डायरेक्ट किल कर, गोळ्या घाल डायरेक्ट. हे अशा प्रकारे यांचं काम आहे सायटोटॉक्सिक टी सेल्सचं. स्पेशलाइज्ड सेल्स असतात यांच्याकडे का सायटोटॉक्सिक टी सेल्सकडे, विच आर गोज अँड बाइंड्स टू दॅट इन्फेक्टेड सेल्स ऑर फॉरेन पॅथोजन्स अँड एलिमिनेट द पॅथोजन इन्फेक्टेड सोमॅटिक सेल्स. ते जे इन्फेक्टेड एरिया होता तिथं जाऊन हे बाइंड करतात, तिथं होल तयार करून ते काय करतात? त्या मायक्रो ऑर्गॅनिझमला कम्प्लिटली डिस्ट्रॉय करतात. तर हे सायटोटॉक्सिक टी नावातच आहे टॉक्सिक, टॉक्सिक आहे त्यामुळे हे किल करणार, डायरेक्टली किल करतात. हे दे आर द अटॅकर्स. साधी साधी गोष्ट लक्षात ठेवावी बघा, फार मेहनतीनं ही PPT बनवली, एका एका शब्दात तुम्हाला क्लिअर होते. हेल्पर टी, दे आर द मॅनेजर्स, मॅनेजर्स आहेत, हे बॉस आहेत, सगळ्यांना सांगतात हे असं कर, हे तसं कर, मी तुला काय लागलं मदत करतो, माझं कामच आहे मदत करण्याचं, पण स्वतः काम नाहीत करणार. हे असं सायटोटॉक्सिक टी सेल, दे आर द अटॅकर्स. हां, जिकडे इन्फेक्टेड सेल्स दिसला, फॉरेन पॅथोजन दिसला, फॉरेन इन्व्हेडर दिसला, हां गोळ्या घाल, दे आर द अटॅकर्स. सप्रेसर टी सेल नावातच आहे सप्रेसर. आपल्या फॅनला एक रेग्युलेटर असतं बघा, त्या फॅनची स्पीड तुम्ही कमी जास्त करू शकता. 5वर फॅन आहे, 4वर फॅन आहे, 3वर फॅन आहे, 2वर फॅन आहे. तुमच्या कंडिशननुसार किंवा इन्व्हायरमेंटल फॅक्टरनुसार, की बाहेर किती गरमी आहे, बाहेर किती ऊन आहे, किंवा बाहेर किती पाऊस आहे, बाहेर किती थंडावा आहे, याच्यानुसार तुम्ही ते रेग्युलेट करत राहता की 4वर फॅन ठेवायचा आहे की 5वर. उन्हाळ्यात हा फॅन 5वर असतो आणि हिवाळ्यात हा फॅन 2वर असतो किंवा काही जणांचा बंद असतो. मग हे सप्रेसर टी आहेत, म्हणजे काय? रेग्युलेटर्स. दे आर द मॉडरेटर्स किंवा रेग्युलेटर्स आहेत, हे रेग्युलेट करण्याचं काम करतात. सप्रेस काय जास्त कोणी दादागिरी करण्याची कोशिश केली तर यांना ते पटकन सप्रेस करतात, पटकन मॉडरेट करतात. दे सप्रेस द इम्युन रिस्पॉन्स वन्स इन्फेक्शन सेटल, इन्शोरिंग टिश्यू आर प्रोटेक्टेड फ्रॉम सेल्फ अटॅक. जेव्हा सगळी ही लढाई झाली तेव्हा विनाकारण जे बाकीचे सेल्स आहेत ते आपल्याच सेल्सला डॅमेज करू नयेत, आपल्याच सेल्सवरती अटॅक करू नयेत, ऑटो इम्युनिटी होऊ नये, यासाठी हे मदत करत असतात. त्यामुळे हे सप्रेसर असतात. विनाकारण जे एक्स्ट्रा, किंवा आपण असं म्हणू शकतो की दे प्रिव्हेंट द एक्सेसिव्ह इम्युन रिॲक्शन टू मेंटेन द सेल्फ टॉलरन्स. ओके, जो सेल्फ टॉलरन्स आहे तो मेंटेन राहण्यासाठी हे काय करतात? एक्सेसिव्ह इम्युन रिॲक्शन होऊच देत नाही. त्यामुळे सप्रेस करतात. जास्त सायटोटॉक्सिक नुसताच अटॅक करायला लागला, अटॅक करत करत उगं स्वतःच्या बी सेल बघा ना, मग अशा वेळेस हे लगेच सप्रेस करतं. नाही नाही, हे आपली सेल आहेत, हा आपला मित्र आहे, हा शत्रू आहे, याचं डिफरन्शिएट करणं सेप्रेसर टी सेलचं काम आहे. त्यामुळे म्हणलं दे आर द रेग्युलेटर्स, दे आर द मॉडरेटर्स. फॅन उदाहरण लक्षात ठेवा. मेमरी टी सेल्स. आता यांचं हे सगळं झालं, लढाई झाली, मैदान ठरलं, एकमेकाची मुंडकी कापून बी झाली, आता सगळं महाभारताचा सार बी सांगितलं सप्रेसर टी सेलनं. मग आता मेमरी टी सेल, मग आता येणाऱ्या पिढीनं काय लक्षात ठेवायचं बघा. दे आर द रेकॉर्डर्स. आता ह्यांनी रेकॉर्ड करून ठेवलं आहे सगळं. दे परसिस्ट लॉंग टर्म आफ्टर इनिशियल एक्सपोजर. ही गोष्ट परत कधीसुद्धा घडू नये याचं जे काम आहे, हे प्रत्येक, समजा तुम्हाला एखादा अनुभव आला, तुम्हाला ॲनाटॉमीमध्ये मार्क कमी पडले फर्स्ट टर्मला, मग तुम्ही काय करणार बाबा की ॲनाटॉमीला फर्स्ट टर्मला मार्क कमी पडलेत, मग याचा अर्थ मी सेकंड टर्ममध्ये थोडंसं इम्प्रूव्हमेंट करू शकतो, जास्त इम्प्रूव्हमेंट करू शकतो. ज्या चुका आहेत त्या पाहून त्याच्यावरती नक्कीच पुढं त्याला काय चुकतंय काय बरोबर आहे या गोष्टीचा निवारण करून मी पुढे जाऊ शकतो. पण समजा तुम्ही ते केलंच नाही, म्हणजे मेमरीचं काय काम आहे? तर मेमरीचं हे काम आहे की तुम्हाला लक्षात आणून देणं की बाबा फर्स्ट टर्मला तुला मार्क कमी आहेत, आता सेकंड टर्मला आपण चांगली आणू.
फर्स्ट टर्मला पहिल्या वेळेस एखादं इन्फेक्शन झालं, ते इन्फेक्शननं ट्रिगर केलं, सगळं झालं, हेल्पर टी सायटॉक्सिक सेपरेटर्स येईल. आता हा सगळा अनुभव मेमोरीमध्ये स्टोअर करून ठेवायचा आहे, जेणेकरून पुन्हा जर ते इन्फेक्शन आलं तर डायरेक्ट आपण अटॅक करू शकतो आणि त्याला डायरेक्टली जागेला किल करू शकतो. त्यासाठी मग परत हेल्पर टी सायटॉक्सिक टी सेपरेटरसाठी एवढी सगळी लेंदी प्रोसेस राबवायची कारण नाही. किंवा हा फॉरेन पॅथोजन आहे, हा फॉरेन इन्व्हेडर्स आहे, टाक मारून डायरेक्ट, उगा ते बाकीचं मेकॅनिझम राबवत बसू नको. हे मेमोरीचं काम आहे, त्यामुळे मेमोरी फार गरजेची आहे. आपले अनुभव, जीवनातले अनुभवसुद्धा बरेचसे लक्षात ठेवणं कायम गरजेचं असतात. जे माणसं योग्य आहेत त्यांना जवळ करायचं, जे अयोग्य आहेत त्यांना नेहमी लांब ठेवायचं असतं. जे दगाबाज लोक असतात ना, त्यांना नेहमी बाजूला ठेवायचं असतं. ते मेमोरीनंच लक्षात राहील ना आपल्याला. तर दे आर द रेकॉर्डर्स. काय यांचं रेकॉर्ड करून ठेवण्याचं काम आहे. परसिस्ट लॉंग टर्म आफ्टर इनिशियल एक्सपोजर इन्शुरिंग द अल्ट्रा पिरियड मोबिलायझेशन अपॉन री एन्काउंटरिंग अ पॅथॉजन. जर परत एन्काउंटर झालं म्हणजे परत आला तो पॅथोजन, त्याला डायरेक्ट एन्काउंटर करून तिथं संपवलं गेलं, म्हणजे ते मेमोरीचं काम आहे. ते मेमोरीने लगेच सिग्नल दिला की हां हो हा पॅथोजन आधी पण आला बघ, हा फॉरेन इन्व्हेडर आहे, हा फॉरेन पॅथोजन आहे, किल करा. तर हे मेमोरीचं काम आहे. तर ही अशा प्रकारे आपली कंप्लीट इम्युनिटी होती बघा. आपण काय काय पाहिलं होतं, क्लासिफिकेशन ऑफ इम्युनिटी बघा, अंडरस्टँडिंग इम्युनिटी काय पाहिलं, इम्युनिटीवर एज आणि हार्मोन्स प्लस न्यूट्रिशन हे 3 फॅक्टर्स डिपेंड करतात. या 3 फॅक्टर्सवर कशा प्रकारे तुमची इम्युनिटी असणार आहे हे सांगतं. इननेट इम्युनिटीचे 4 प्रकार पाहिले, फिजिकल, फिजिओलॉजिकल, सेल्युलर, सायटोकाईन. त्याचं कंपॅरेटिव्ह ॲनालिसिस पाहिलं आपण. ॲक्वायर्ड इम्युनिटीचं क्लासिफिकेशन पाहिलं, नॅचरल ॲक्टिव्ह, परत नॅचरल पॅसिव्ह. आर्टिफिशियल इम्युनिटी पाहिली आपण. आर्टिफिशियल जी मॅनमेड आहे, ॲक्टिव्ह आर्टिफिशियल, त्यात पासिव्ह आर्टिफिशियल. म्हणजे नॅचरलचेही नॅचरल ॲक्टिव्ह, नॅचरल पॅसिव्ह. आर्टिफिशियलचेही आर्टिफिशियल ॲक्टिव्ह आणि आर्टिफिशियल पॅसिव्ह. परत अँटीबॉडी, 5 अँटीबॉडीज जे की ह्युमरल इम्युनिटी जी आहेत तर त्याच्यानुसार काम करता येते. इम्युनोग्लोबिन्स थ्रू काम करणारी ह्युमरल इम्युनिटी. मग त्याच्या इम्युनोग्लोबिन्सचे किती प्रकार आहेत? 5 प्रकार. IgG, IgA, IgM, IgD, IgE. हे पण मी तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन केलं. सेल्युलर इम्युनिटी मेडिटेड बाय द टी सेल्स, हेल्पर टी, सायटोटॉक्सिक टी, सप्रेसर टी अँड मेमोरी टी सी. हे फार व्यवस्थित एक्झाम्पल देऊन, उदाहरण देऊन मी तुम्हाला कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे पहा. तर एम्पॉवरिंग युअर इम्युनिटी बाय द टीम आयुर्वेदा अँड आयुर्लॉजी. सो दिस इज द एंड ऑफ आवर टॉपिक इम्युनिटी. ओके. जर तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका तुमच्या मेडिकल स्टुडंटसोबत. हे त्यांनाही फायद्याचं ठरणार आहे. ओके, बाय.